राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. तर चला ठीक आहे, मी वरती ना चक्कर मारायला आले. एवढ्यातनं चक्करच मारणं होत नाहीत, पाऊस चालू असल्यामुळं. आणि ज्या दिवशी चक्कर नाही मारले का त्या दिवशी ना असं खूप वजं वजं वाटतं, आणि ज्या दिवशी चक्कर मारले का त्या दिवशी खूप हलकं हलकं वाटतं. तर 40च्या नंतर ना चक्कर मारलीच पाहिजे. तर चला ठीक आहे, इथं ना चिमण्यांना दाणे वगैरे टाकले. बघू शकता किती तुटून पडले. पावसामुळं त्यांना बी टाकणं होईना झाले. 2-3 दिवस झड होती ना, तर टाकलंच नव्हतं. तर आज टाकलं. दुकानाकडे जाऊन येते. 2-3 दिवसापासून दुकानाकडे गेलीच नाही. दुकानाकडे जाडजोड काय ताळमेळ लावते, बघते, आणि त्याच्यानंतर 2-4 कपडे धुवून टाकते, स्वयंपाक करते, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला साड्या दाखवते, डस्टबिन दाखवते. लाईट चालूच होते, आणि लहान घरात राहायचं तेव्हा काही वाटत नव्हतं, पण आता मोठ्या घरात राहायला आल्यावर कळतं किती आवरावं. बॉक्स बंद आहे बा. बॉक्स आवता नाही खेळायचा पाहता सर याच्यात. डबल डबल ठेवा डबल डबल बसत नाही, त्याची जागा हटून जाते. खाली बस. असं एका एक बसवायचं असं. डोके कसे चालते नाही तुमचे. आज दुकानामध्ये खूप कामं आहे. कारण कसं मैत्रिणीनं आम्ही ना लोखंडाची रॅक बनवली. ह्या साईडला इकडच्या भिंतीला त्याच्या व्हिडिओच राहायला घ्यायचा. पहिल्या व्हिडिओमध्ये बघितली असून तुम्हाला. तर मग ही रॅक ना त्या साईडला होती, इकडं घेतली. मग आता हे माल लावून घेतो. आणि असे आहे ना, रॅकी माल लावायला ना कमी पडत होत्या. भरपूर दिवसापासून बनवायची होती, पण योगच येत नव्हते. आणि काही गोष्टींना अशा राहत्या. योग आल्याशी काहीच होत नाही मैत्रिणींनो. आपल्याला असं वाटतं योगाच्या अगोदर व्हावं सगळं. आता माझा अनुभव सांगते, सगळं हळूहळू होतं. म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचन, तसंच खरंच सगळं थेंबा थेंबाने तळं साचतं. चला ठीक आहे. हे ना त्या दिवशी झाड आणलं होतं मी इनबाईच्या माहेरावरून, पण गाडीतच राहून गेलं. तर आता काढलं, लावून देते. इकडं भाकर टाकते, ज्वारीची भाकर आणि ठेसा मला खूप आवडतं. आणि असंही मला ना तेलकट खायचं नाही जास्त. तेलाने ना आपली चरबी वाढते. मी खातच नाही, पण तरी मला डॉक्टरने सांगितलं तेलकट तळलेलं वगैरे खाऊ नका. आणि ज्वारीची भाकर खाल्लेली खूप चांगली राहते. बघा पोळपाटावर भाकर केलेली कशी फुगली. पहिल्या काटोटी होत्या, आणि आता जेव्हा मी ताटात भाकर करायची ना, भाकरच फुगत नव्हती. मला असं वाटायचं मी भाकर करायची विसरूनच गेले काय काय. आता इकडं ना ठेसा वाटला. आता ना परत दुकानात जायचं, फोन आला मला, त्यांचा जेवण करायचं होतं. बाबांनी सांगितलं मला. सांगितलं ना, मी सांगून दिलं तुम्हाला माहिती नव्हतं. 30 वाले 10 वाले 45 वाले आणि मोठा 200 काहीतरी आहे. नाही रे, ते एका एक फ्री कोणते नाही ते नाही जातं, ते आलेले नाही मला. नाही रे. क्रीम 10 मध्ये 5 मध्ये. हे आहे का? हां नाही 5 मध्ये 1 2 3. नाही नाही, 5 मध्ये हे आहे. नाही ते नाही. 1 2 3 आहे. 5 मध्ये 10 मध्ये 2 आहे. हे तर आहे माझ्याकडे, हे पण आहे. ते आणले कालच मी, ते करून अशा मागवले. स्ट्रॉबेरी आहे का? नाही आले ते जे चालत तेच माल नसतं ना. एक दोघं केक लागणार 5 वाले. केक 10 मध्ये 5 मध्ये. ते मुलगा काय म्हणत होता तुम्हाला समजलं नसेल. ते म्हणे बाबाने सांगितलं का तुम्हाला पैसे दिलेले. म्हटलं सांगितले. ते पैसे कशाचे मैत्रिणी? बचत गटाचे. बचत गटाचे मी अध्यक्ष असल्यामुळं ना मग माझ्याकडं ना पैसे गोळा होते. तर मग 1 ते 4 तारखेपर्यंत, 4 तारखेला आम्ही बचत गटाचे पैसे बँकेत नेऊन भरतो. येळेची किंमत करतो. येळेवर पैसे नेऊन भरले का आपल्याला पुढे जायला काहीच वेळ लागत नाही मैत्रिणींना. आपलं क्रेडिट पण तयार होतं. आम्ही एवढं क्रेडिट बँकेमध्ये तयार केलं. आम्हाला ह्या गटावर एवढं मोठं लोन भेटलं मैत्रिणीनं. आणि सगळ्या बाया माझ्या गटातल्या चांगल्या आहे. माझ्यावर सगळ्या बाया एवढा विश्वास करतात. तर कधी कोणी आपल्यावर विश्वास केला का त्यांचा विश्वासाचा घात होऊ द्यायचा नाही. चला ठीक आहे. आता इथं ऑर्डरला आलेले मालाची ऑर्डर द्यायची. काय मालाची ऑर्डर द्यायची, कोणता माल मागवायचा, त्याच्या हिशोबाने मागवावा लागतो. कोणता माल चालतो. तर चला आता घरी आले. आता जेवण करते. 3 वाजले बघा मला येता येता घरी. दुकानात गेलं का खूप टाईम होतो. टाईम पण कळत नाही, कामं पण एवढे राहते. तर आता जेवण करून जराशी पडते मैत्रिणी, जराशी पडले. आता इथं चहा केला, तर चहा नासून गेला, कारण सकाळी दूध गरम केलेलं नव्हतं.
8:30 वाजून गेले. मैत्रिणी रोज म्हणते मी लवकर जाईन घरी, लवकर स्वयंपाक करीन, लवकर जेवण. उशिरा जेवण केलेलं चांगलं नाही राहत आणि असे बघा आता माझं उशिरा जेवण होतं ना तर पोट एवढं मोठं पुढं आलं. चला ठीक आहे, आता इथं ना तव्यावरचं पिठलं केलं मस्त लाल मिरची पावडर टाकून, खूप चांगलं चवदार खमंग लागतं. मसाले भात केला, चपात्या केल्या. मैत्रिणींना त्याचा व्हिडिओ घेतला नाही आणि असं ना दुकान आमचे 10 वाजता रोज वाढवतं, त्याच्यामुळे उशीर होऊन जातं. आता ते दोघं बापले येतील शुभरात्री. सगळे 8 दिवसापासून मैत्रिणीनं दाखवीन म्हणाले मान्सून शेलमधून मी काय घेऊन आले. हे बघा मान्सून शेलमधून मी डबलचे बेडशीट आणले 600 रुपयाला जोडी, 500 रुपयावाली पण होती जोडी. त्याच्यानंतर मी घालाचा पोचा आणला 845 रुपयाला. त्याच्यानंतर डस्टबिन दाखवायचंच राहिलं, ते मी 250वालं 150 रुपयाला आणलं. त्याच्यानंतर मी घेऊन आले बघा मैत्रिणींनो साड्या. आता साड्या मला खरंच साड्यांची इतकी हौस आहे, इतकी आवड आहे. जेवढ्या साड्या माझ्याकडे असतील तेवढ्या मला कमीच पडत येतात. ती नेस नका ना पण मी आणून ठेवते मैत्रिणींनो. तर या बाई साड्या घेऊन आले, जिथं पिको फॉलला टाकल्या होत्या ना त्या बायांना इतक्या आवडल्या. त्या म्हणे खूप छान साड्या, म्हणे खूप सुंदर. तर मान्सून शेअरमध्ये खरंच काही वस्तू ना खूप स्वस्त पडत आता. तर चला ठीक आहे, ही साडी मला ना वास्तुशांतीला आलेली आहे. सगळ्या साड्यावरचे ब्लाऊज शिवाय टाकले, पिको फॉल करून आणल्या. माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू पुढच्या